ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, 3 तारखेला कार्यशाळा होते, कराड येते, त्या कार्यशाळेबद्दल काय सांगाल? जशी 3 तारखेची कार्यशाळा खूप महत्वाची आहे, कारण ज्या पद्धतीत तिथून विचारणा झाली होती, सातारा, सांगली, कराड असो, पुणे असो, की आमच्या लोकांसाठी कधी कार्यशाळा असेल, आणि वर्षानुवर्ष तिथे पारंपरिकरित्या शेळी पालन केलं जातं, पण त्यात म्हणावं तसं यश भेटत नाही आणि भेटणार सुद्धा नाहीये. तुम्ही त्याच गोष्टीचं जर नुसतं अनुकरण करत असाल, लोक करतात म्हणून तुम्ही जर करत असाल, त्यात कधीच यश भेटणार नाहीये. आणि मग नक्की शास्त्रोक्त शेळी पालन म्हणजे काय, त्याच्यात कसा एखादा मनुष्य एका शेळीपासून 2-2.5 लाख रुपये मिळवू शकतो, तेही 5-6 हजार रुपये इन्व्हेस्ट करून, गुंतवणूक करून. आणि मग हे कोणतं शास्त्र आहे की नुसत्या शेळी पालनातून, जे आम्ही ऑलरेडी पारंपरिकरित्या वर्षानुवर्ष करतोय, पण जर सुवर्ण कोकणच्या माध्यमातून जर आपण एक आधुनिक शिक्षण घेऊन, एक शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन कसं त्याच्यातून दरमहा लाखो रुपये कमवू शकतो, ह्याचा उलगडा उद्याच्या आम्ही कराडच्या कार्यशाळेत करणार आहोत. कराडच्या कार्यशाळेत आम्ही लोकांना दाखवणार आहोत की कशी एक गाय तिच्या फक्त शेणातून आणि गोमूत्रातून आपल्याला कमीत कमी महिन्याला 60 ते 70 हजार रुपये मिळवून देते. मी एक गोष्ट या म्हणजे उद्या गायीच्या बद्दल सांगणार आहोत, आपण दुधाबद्दल सांगणार आहोत, आपण कुक्कुटपालनाबद्दल सांगणार आहोत, आपण या सगळ्या शेतीपूरक व्यवसायातनं बोलणार आहोत. ही माणसं वर्षानुवर्ष व्यवसाय करतायत, कदाचित कुटुंबापुरतं, कदाचित थोडंसं मिळावं म्हणून हे करत असतात, पण याला मार्केटिंगची जोड नाहीये म्हणून हा व्यवसाय कुठेतरी थांबलाय का, की फक्त आपण दूध कंपन्यांना दूध ओतायचं याच्या पुरताच त्यांची मानसिकता झाली आहे आज? 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर आमच्या गरजा खूप मर्यादित आहेत ऋषी. एवढ्या छोट्या छोट्या आम्ही जगत असतो ना, की आमच्या गरजा आम्हीच आखसून ठेवल्यात. आमच्याकडे म्हणी पण खूप मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या आहेत की जेवढं अथरून आहे तेवढेच पाय पसरा, अथरून वाढवायचा प्रयत्न करू नका, पायी ताणून असेच आखडून तुम्ही बसा. मराठी माणसाचं सगळ्यात जास्त नुकसान आहे त्याच्या म्हणीने केलंय. आणि म्हणी पण एवढ्या फिट चपकळ बसून ठेवल्यात सगळ्यांनी की ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्यात त्या जाऊ, आपण काहीतरी बदलूया. बदलाचा एकतर तुम्ही बदला, नाहीतर लोक तुम्हाला बदलतील. आणि या बदलत्या संस्कृतीचा, बदलत्या तंत्रज्ञानाचा आपल्याला कुठेतरी ही कास धरावी चालू ऋषी. आणि तीच कास कशी पकडावी आणि का धरावी ना, ह्याचं मार्गदर्शन उद्याच्या कार्यशाळेत आपण दाखवून देणार आहोत. कशा पद्धतीत कमी जागेमध्ये, कमी श्रमात आणि कमी पैशात शाश्वत शेती करायची. अशी कोणती पिकं आहेत की जी कमी वेळात, कमी श्रमामध्ये आपल्याला एकरी 5 ते 7 लाख रुपये कमवून देतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत तर कोण, जे ऑलरेडी ह्या गोष्टी यशस्वीपणे करतायत. एक जगण्याचा नवा मार्ग आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ऑलरेडी ह्या कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर खूप प्रचंड यशस्वी ठरल्या. उद्याच्या कार्यशाळेत आपण सांगणार आहोत कराडच्या, की कसं बँकांची मदत न घेता, त्या अनुदानाच्या मागे न धावता, छोट्याशा भांडवलातून तुम्ही एक चांगला धंदा चालू करू शकाल, उद्योगधंदा, आणि त्याच्यातूनही महिना तुम्ही शाश्वत म्हणजे हमखास लाखो रुपये कमवू शकता. हे आपण उद्याच्या कार्यशाळा, उद्याची कार्यशाळा म्हणजे मी तर सांगेन की हमखास श्रीमंतीची गुरुकिल्ली असेल. त्यामुळे उद्या कराडला होणारी कार्यशाळा खूप महत्वाची आहे ऋषी. 3 तारखेला कराडला कार्यशाळा होती, आणि या कार्यशाळेत जर तुम्हाला सहभाग व्हायचा असेल तर आज या क्षणाला स्क्रीनवर जो नंबर जातोय त्या नंबरशी संपर्क साधा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी कार्यशाळा आहे याचा लाभ घ्या. एक छोटासा ब्रेक पाहत राहा. सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, खरं तर आपण नेहमी अभिमानानं म्हणतो की पश्चिम महाराष्ट्राकडनं अवघ्या महाराष्ट्रानं खूप काही शिकावं, पण आज पश्चिम महाराष्ट्रातल्या या सगळ्या शेतकऱ्यांनी मुंबई, कोकण म्हणजे तेवढ्या तांत्रिकदृष्ट्या आपण प्रगत शेतकरी नाही आहोत, पण आपल्याला मार्केटिंगचं जे ज्ञान मुंबईनं दिलंय, जे पुण्यानं दिलंय, ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. हे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू का? नक्की ऋषी. ऍक्च्युली मी तर म्हणेन की उद्या आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, कराड, सांगलीतल्या लोकांकडनं अजून काही शिकायला चाललो. मी नेहमी सांगतो, मी कधीच कोणाला शिकवायला किंवा काही सांगायला जात नाही. फक्त मी काही गोष्टींचं व्हॅल्युएडेशन करायला, म्हणजे एक समाविष्ट करायला सांगतोय की ह्या गोष्टी जर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने राबवल्यात तर तुम्हीच करत असलेल्या धंद्यामध्ये तुम्हाला जास्त यश कसं भेटेल किंवा शाश्वत संधी कशी भेटेल. कारण ही मावळ खोऱ्यातली जी लोक आहेत सगळी खूप बोलतात ना, काटक आहेत, कष्टाळू आहेत, आणि नवीन नवीन शिकण्याचा त्यांना ध्यास आहे. जर जग बदलायचं असेल ना ऋषी, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अंगात असल्या पाहिजेत, ज्या जन्मजात ह्या सर्व लोकांकडे आहेत.
आपण फक्त त्यांना काही आधुनिक गोष्टींचं तोंड ओळख करायला चाललो आहोत. आपण सांगायला चाललो आहोत उद्याच्या वक्तीत एक संवाद करायला चाललो आहोत उद्या, की कशी एक बंदिस्त शेळीपालन, एक छोट्याशा जागेत तुम्ही एक शेळीपालनाचा एक यशस्वी मार्ग निवडू शकता. कसं तुम्ही एक शेळी तुम्हाला दिवसाला किमान 50 रुपये देते, तीही लेंडीतून. तर अशी सांगली, कराड ह्या पट्ट्यात खूप पारंपरिक पद्धतीने शेळीपालन केलं जातं. कुक्कुटपालन व्यवसाय देखील फार मोठ्या हो, प्रमाणात मोठ्या तिकडे आहे. प्रमाणात करतात. तर तिथेही शेळ्या लेंड्या देतात आणि बाकीच्या ठिकाणी देतात. पण बाकीच्या ठिकाणी लेंडीला किलोला 50 रुपयाचा भाव भेटतो आणि ते ट्रॉल्याच्या ट्रॉल्या 5-5, 6-6 हजार रुपयाला घाऊक रुपयात विकले जातात. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या श्रीमंतीचा फक्त मी भास करायला, एक जाणीव करून देण्यासाठी जातोय. मी नवीन काही शिकवायला जात नाहीये, की नवीन काही दाखवायलाही जात नाही. फक्त जे आहे त्याला कशा पद्धतीत आपण एक छान पद्धतीने एक प्रोफेशनल लोक, एक व्यावसायिक नजर फक्त मी द्यायला चाललोय, असं म्हटलं तर वावगं ठरणार. नक्कीच या कार्यशाळेत जर यायचं असेल म्हणजे 75% आज बुकिंग पूर्ण झालेलं आहे, पण तरी देखील यायचं असेल तर कोणी यावं आणि काय त्याच्यासाठी पात्रता असावी? पात्रता नेहमी कार्यशाळा एकच असते ऋषी, की मला नुसतं तिथे वेळ काढायचा आहे किंवा नवीन काहीतरी कुतूहल आहे किंवा इतर लोक जातात, सगळीकडे सुवर्ण कोकणचा गवगव आहे, लोकांमध्ये उत्सुक आहे म्हणून जर येत असेल तर कृपा करून ह्या कार्यशाळेला कोणी येऊ नका. परंतु ज्यांना खरोखरच वाटतं ना, की मी ऑलरेडी हा व्यवसाय शेळी पालन करतोय, मला दुग्ध व्यवसायाची जाण आहे किंवा मला शेतीची आवड आहे, अशा लोकांनी या कार्यशाळेला यावं आणि जाणून घ्यावं की बंदिस्त शेळी पालनातील श्रीमंती म्हणजे नक्की काय, कसे या बंदिस्त शेळी पालनातून लाखो रुपये कमवता येतात, ह्याची ज्यांना उत्सुकता आणि ज्यांना खरोखरच वाटतं की ही श्रीमंती माझ्या घरी आली पाहिजेत, माझ्या बायकोचे, माझ्या मुलाबाळांचे दिवस मला फेडायचे आहेत, त्यांना चांगले दिवस दाखवायचे आहेत, अशा सर्वांनी या कार्यशाळेत यावं. ज्यांना वाटतं की माझ्या घरातल्यांचे जे आजार आहेत, मग ते सांधेदुखी असो, ब्लड प्रेशर असो, हायपरटेन्शन, किडनी असो किंवा कॅन्सर सारखे असाध्य आजार जर मला एक सुलभ रीतीने दूर करायचे असतील तर त्यांनी देशी गायीचं अर्थशास्त्र काय, त्याच्या शेण आणि गोमूत्रातली नक्की सुवर्ण क्रांती काय, अशा लोकांनीच उद्याच्या कार्यशाळा, म्हणजे काय तर उद्याच्या कार्यशाळेने अशा लोकांनीच यावं की ज्यांना आपल्या आयुष्यात, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी खूप काय करायचं आहे, त्यांना चांगले दिवस दाखवायचे आहेत आणि स्वतः स्वाभिमानाने, अभिमानाने समाजात वावरायचं आहे, अशांनीच उद्याच्या कार्यशाळेत यावं. ही कार्यशाळा महत्वाची आहे केवळ पश्चिम महाराष्ट्रासाठी नाहीये, तर आजूबाजूच्या लगतच्या जिल्ह्यांसाठी किंबहुना महाराष्ट्रातनं कुठल्याही जिल्ह्यातनं येणाऱ्या आणि प्रामाणिकपणे शिकणाऱ्या नवउद्योजकासाठी कार्यशाळा अत्यंत महत्वाची आहे. कारण या कार्यशाळेत तुम्हाला शेती कशी करावी, शेतीपूरक उद्योग व्यवसाय कसे करावे याबद्दलचं ज्ञान तर दिलं जाणारच आहे, जे ज्ञान तुमच्या पिढ्यानपिढ्यापासून, कुटुंबापासून तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. मग वेगळेपण काय? वेगळेपण एवढंच असणार आहे की पुण्या, मुंबईसारख्या किंवा ग्लोबल मार्केटिंगच्या जगात वावरताना आज या महानगरांना आर्थिकदृष्ट्या तुमच्याकडनं काय हवंय आणि तुमच्याकडे असलेल्या कोणत्या गोष्टींचा वापर आज बाजाराच्या दृष्टीनं काय आहे हे समजून देण्याची ही कार्यशाळा तुमच्या आयुष्यात विलक्षणरित्या बदल घडवेल आणि खऱ्या अर्थानं आजच्या असलेल्या श्रीमंतीत चौपटीनं वाढ करेल एवढं मात्र नक्की. तेव्हा या कार्यशाळेत यायचं असेल, स्क्रीनवर नंबर जात आहेत त्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. परत या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.